गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ डी तो म्हणजे आहे डी फ्लिप फ्लॉप. आता डी या शब्दाचं मिनिंग आहे बेटा डिले. डी या शब्दाचं मिनिंग काय बेटा इथे डिले. डी म्हणजे काय डिले. इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहून घेतो डिले फ्लिप फ्लॉप. डिले फ्लिप फ्लॉप. आता हा जो डिले फ्लिप फ्लॉप आहे ना बेटा, हा ऍडव्हान्स व्हर्जन आहे. हा कशाचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे तर एस आर फ्लिप फ्लॉपचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे. कोणाचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे बेटा? एस आर फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. एस आर फ्लिप फ्लॉपचा ऍडव्हान्स व्हर्जन काय तर आपल्याला माहितीये की एस आर फ्लिप फ्लॉप मध्ये जेव्हा एस ची किंमत 1 असते, आर ची किंमत 1 असते, काय म्हणतोय काय नाही लक्ष द्या बेटा. ठीक आहे. जेव्हा एस आर फ्लिप फ्लॉप मध्ये जेव्हा एस ची किंमत 1 असते आणि आर ची किंमत जेव्हा 1 असते तेव्हा तुम्हाला इनव्हॅलिड कंडिशन भेटत असते. येस, तेव्हा तुम्हाला कुठली कंडिशन भेटते बेटा? इनव्हॅलिड कंडिशन भेटत असते. येस और नो? आठवतंय बेटा? एस आर फ्लिप फ्लॉप मध्ये बघितलं आपण, जेव्हा एस ची किंमत 1 येते, आर ची किंमत 1 येते, त्यामुळे मला कुठली कंडिशन मिळते बेटा? इनव्हॅलिड कंडिशन. मग डी फ्लिप फ्लॉप मध्ये काय घडतं असं तर डी फ्लिप फ्लॉप मध्ये माझा जो एस आर फ्लिप फ्लॉप असतो ना बेटा, इथे मी तुम्हाला फिगर काढून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. इथे तुमचा आता हा झाला एस आर फ्लिप फ्लॉप, हा एस आणि इकडे आर, इकडे क्यू, बरोबर, आणि इकडे काय बेटा? क्यूचा बार. ठीक आहे. एस आणि आर जो फ्लिप फ्लॉप आहे, ठीक आहे, एस आणि आर जो फ्लिप फ्लॉप आहे, ठीक आहे, याच्यामध्ये दोन इनपुट्स असतात, राईट. मग डी फ्लिप फ्लॉप मध्ये मी असं वेगळं काय करतो तर डी फ्लिप फ्लॉप मध्ये एकच इनपुट देतो, ठीक आहे, आणि आरच्या ठिकाणी ना नॉट गेट लावतो. नॉट गेट लावून या आरला अजून इकडे इनपुट देऊन देतो. म्हणजे पहा, एस आणि आरच्या जागी आता एकच इनपुट आला, तो म्हणजे कुठला बेटा? डी. नीट लक्ष द्या. एस आणि आरच्या जागी जेव्हा माझा एकच इनपुट येतो तो म्हणजे कुठला असतो? डी. इनपुट एकच आहे पण ऍक्च्युअल इनपुट त्याचं दोन ठिकाणी गेलेलं असं लक्षात घ्या. आपल्याला दिसताना एकच इनपुट दिसतं पण ऍक्च्युअली तो इनपुट दोन ठिकाणी, एसच्या ठिकाणी जसंच्या तसं आणि आरला बिलकुल उलट. नॉट गेट लावलाय, नॉट गेट लावल्यामुळे ते इनपुट कसं झालं बेटा? उलट जाईल. म्हणजे हा काय झाला माझा? ऍडव्हान्स व्हर्जन झाला. कोणाचा ऍडव्हान्स व्हर्जन? तर एस आर फ्लिप फ्लॉपचा. एस आर फ्लिप फ्लॉप इज अ फ्लिप फ्लॉप, असा फ्लिप फ्लॉप आहे जो की ऍडव्हान्स आहे. कोणापेक्षा बेटा? सॉरी, डी फ्लिप फ्लॉप इज अ फ्लिप फ्लॉप विच इज अ ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ एस आर फ्लिप फ्लॉप, ज्याच्यामध्ये एस ला ते इनपुट डायरेक्टली येतं पण आरचे इथे नॉट गेट लावून थ्रू मी इनपुट घेतो. ठीक आहे. मग याचा फायदा काय होईल? त्याच्यामुळे माझी इनव्हॅलिड कंडिशन टळली जाते. याचा फायदा काय होईल? माझी इनव्हॅलिड कंडिशन जी आहे ती काय होईल बेटा? टळली जाते. बस एवढंच लक्षात घ्या. ठीक आहे. अजून डिटेलमध्ये आपल्याला जसं त्याचं लॉजिक, सिम्बॉल, ट्रूथ टेबल सगळं बघायचंय. हे फक्त त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन झालं शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन झालं. काय काय झालं बेटा? काय सांगितलं बेटा? डी फ्लिप फ्लॉप जो आहे तो ऍडव्हान्स व्हर्जन आहे. कोणाचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे? एस आर फ्लिप फ्लॉपचा. एस आर फ्लिप फ्लॉपचा हा एक ऍडव्हान्स व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये काय होतं की बाबा एकच इनपुट असतो पण तो एकच इनपुट दोन ठिकाणी गेलेला असतो. एक एस कडे जसाच्या तसा आणि आरच्या ठिकाणी नॉट गेट थ्रू गेलेला असतो. एसच्या इथे जसाच्या तसा आणि आरच्या ठिकाणी नॉट गेट थ्रू गेलेला असतो. ठीक आहे. बरं, पुढचं सांगायला गेलं तर हा फ्लिप फ्लॉप काय फायद्याचा आहे? जेव्हा एस ची किंमत 1 आणि आर ची किंमत 1 असेल, माझी इनव्हॅलिड कंडिशन येते, तर याच्यामुळे आता इनव्हॅलिड कंडिशन येणार नाही. याच्यामुळे आता माझी इनव्हॅलिड कंडिशन येणार नाही बेटा. कळालं? ओके. एक काम करून घ्यायचं, हेडिंग टाकायचं आहे डी फ्लिप फ्लॉप. हेडिंग टाकायचं डी फ्लिप फ्लॉप, ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचं डिले फ्लिप फ्लॉप, ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचं डिले फ्लिप फ्लॉप. व्हिडिओ पॉज करून ही फिगर काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करून ही फिगर काढून घ्यायची. पटकन व्हिडिओ पॉज करून ही फिगर काढायची. बाकी काही लिहू नका, ही फक्त फिगर काढा. झालं बेटा? अपेक्षा ठेवतो झालं असेल. व्हिडिओ पॉज करून. ओके, चलो लिखा पडिया. डी फ्लिप फ्लॉप इज द ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ एस आर फ्लिप फ्लॉप. D flip flop is the advanced version of SR flip flop. D flip flop is the advanced version of SR flip flop. D flip flop is the advanced version of SR flip flop, which is used to avoid the drawback of SR flip flop. Which is used to avoid the drawback of SR flip flop. Which is used to avoid the drawback of SR flip flop. पुढचा पॉइंट घ्या. पुढचा पॉइंट घ्या. The drawback of SR flip flop is that the drawback of SR flip flop is that the drawback of SR flip flop is that when S is equal to 1 and R is equal to 1, the drawback of SR flip flop is that when S is equal to 1 and R is equal to 1, when S is equal to 1 and R is equal to 1, the drawback of SR flip flop is that when S is equal to 1 and R is equal to 1, we get invalid condition. We get invalid condition. We get invalid condition. We get invalid condition. Okay. पुढे घ्या. We get invalid condition. पुढचा पॉइंट.
This invalid condition can be avoided. This invalid condition can be avoided. This invalid condition can be avoided by connecting a single input named as D. By connecting a single input named as D. By connecting a single input named as D, which is directly connected to the set. Which is directly connected to the S ब्रॅकेटच्या आतमध्ये set. Which is directly connected to the S ब्रॅकेटच्या आतमध्ये set. Which is directly connected to the S ब्रॅकेटच्या आतमध्ये set. And through the NOT gate. And through the NOT gate. And through the NOT gate. And through the NOT gate, it is connected to R. And through the NOT gate, it is connected to the R. And through the NOT gate, it is connected to the R. ब्रॅकेटच्या आतमध्ये reset. And through the NOT gate, it is connected to the R. ब्रॅकेटच्या आतमध्ये reset. In order to avoid the invalid condition. In order to avoid the invalid condition. In order to avoid the invalid condition. In order to avoid the invalid condition, which is shown in figure above. Which is shown in figure above. बरं, आता आपल्याला टोटल एक्सप्लेनेशन बघायचं बेटा. त्यासाठी क्वेश्चन घेऊन घ्या. क्वेश्चन घ्या बेटा. एक्सप्लेन डी फ्लिप फ्लॉप विथ द हेल्प ऑफ. एक्सप्लेन डी फ्लिप फ्लॉप विथ द हेल्प ऑफ. एक्सप्लेन डी फ्लिप फ्लॉप विथ द हेल्प ऑफ लॉजिक सिम्बॉल. एक्सप्लेन डी फ्लिप फ्लॉप विथ द हेल्प ऑफ लॉजिक सिम्बॉल, कॉमा द्या, लॉजिक सर्किट डायग्राम, लॉजिक सर्किट डायग्राम, कॉमा ट्रूथ टेबल, कॉमा ट्रूथ टेबल, and working for positive age triggered flip flop. For positive age triggered D 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 flip flop. दोन मिनटं बेटा. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. ओके, आता एक 5 मिनिटं कोणीही काहीच करायचं नाहीये. खूप महत्वाचं सांगेल, कॉन्सन्ट्रेशन मला सगळ्यांचं बोर्डकडे लागेल. आता कुठला फ्लिप फ्लॉप आहे बेटा? पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. कुठला फ्लिप फ्लॉप आहे? आता मी याला खूप जास्त महत्व देतोय. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप याला खूप जास्त महत्व देतोय, लक्षात घ्या. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉपची सगळ्यात पहिले मला काय काढायची बेटा? लॉजिक सिम्बॉल. सगळ्यात पहिले त्याचा काय काढायचा आहे? लॉजिक सिम्बॉल. ठीक आहे, लॉजिक सिम्बॉल कोणाचा बेटा? पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉपचा. फाईन, फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा बेटा. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड काढायचं म्हटलं की इथे पहिले तर इनपुट एकच येणार, तो म्हणजे डी झाला. आउटपुट 2 येणार, क्यू, आणि अजून एक कुठला आला बेटा? क्यूचा बार. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड म्हणतोय. एज ट्रिगर्ड म्हणजे इथे ट्रायंगल आला आणि एकच इनपुट. हा काय झाला? क्लॉक इज इक्वल टू काय बेटा? वरचा एरो. राईट, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड आहे. हे समजो, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड असल्यामुळे ट्रायंगल काढला आणि वरचा एरो काढला. हा काय झाला? त्याचा लॉजिक सिम्बॉल. हा काय झाला बघ चलो? त्याचा लॉजिक सिम्बॉल. काय काढायची बेटा? लॉजिक सर्किट डायग्राम. लॉजिक सर्किट डायग्राम काढताना आपण बेटा आता SR फ्लिप फ्लॉप सारखीच करायची, पण त्याच्यामध्ये फक्त एकच इनपुट द्यायचं, एवढं डोक्यात फिक्स ठेवा. त्याला किती इनपुट द्यायचं आहे? एकच इनपुट द्यायचं, एवढं डोक्यात फिक्स ठेवा. आणि तो पण कुठला भेटला आपला? SR फ्लिप फ्लॉप. कुठला? पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड SR फ्लिप फ्लॉप. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड म्हणजे क्लॉक पण आलाय, क्लॉक पण आलेला आहे, एवढं लक्षात घ्या. किंवा इथे नीट बघा, इथेच सांगून देतो किंवा बारकाई आहे त्याच्या. लॉजिक सर्किट डायग्राम. लॉजिक सर्किट डायग्राम काढताना सगळ्यात पहिले तर आपला SR फ्लिप फ्लॉप काढा. पहिले कुठला फ्लिप फ्लॉप काढायचा बेटा? SR फ्लिप फ्लॉप.
क्लॉक झाला बेटा, ठीक आहे. हा काय झाला बेटा तुमचा क्लॉक. हा इथे एस असतो, इकडे एक आर असतो. आता ते काही लिहित बसत नाही किंवा लिहिलं तरी चालेल सध्या एस आर. मग काय करायचं बेटा, मला दाखवताना एकच इनपुट दाखवायचं आहे. मला दाखवताना काय इनपुट दाखवायचं आहे, एकच. हा इथे क्लॉक झाला बेटा, ठीक आहे. हा काय झाला क्लॉक. मला दाखवताना एकच इनपुट दाखवायचं आहे. दाखवताना तुला एकच इनपुट दाखवायचं आहे, पण एसला डायरेक्टली कनेक्टेड असतो. आरला कनेक्ट करताना कसं जोडायचं बेटा, नॉट गेटने आता शिकवलं. आरला कनेक्टेड असताना कसं जोडायचं, नॉट गेटने. पण इथे नॉट गेट तर काय काढता येणार नाही. मग नॅन्ड गेट किंवा नॉट गेट ॲज अ नॅन्ड गेट म्हणून काढायचं, किंवा नॅन्ड गेट ॲज अ नॉट गेट म्हणून काढायचं. कुठला गेट यूज करायचा बेटा इथे, नॅन्डच. बाकी दुसरा गेट कुठला दिसतोय का, नाही. नॅन्ड किंवा नॉरच काढू शकतो. मग एकच इनपुट किती वेळेस दिलं, 2 वेळेस. आणि मग इथे मी इनपुट दिला. सगळ्यात महत्वाचा फंडा, सगळ्यात 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 महत्वाचा फंडा, ठीक आहे. काय केलं काही नाही, कळालं बेटा. इथे मला नॉट गेट लावता होता, पण नॉट गेट मी डायरेक्टली कनेक्ट नाही करू शकत. नॉट गेट मी डायरेक्टली नाही कनेक्ट करू शकत का, त्याच्यामध्ये फक्त नॅन्ड आणि फक्त नॉरच गेट चालतात. मग नॅन्ड गेट वापरायचं इकडे, तर नॅन्ड गेटच वापरता येईल. मग नॅन्ड गेट मला नॉट गेट म्हणून यूज करायचा. नॅन्ड गेट मला नॉट गेट म्हणून यूज करायचा. हा फंडा बघितलाय. मग नॅन्ड गेट म्हणून जर नॉट गेट म्हणून वापरायचं असेल तर एकच इनपुट किती वेळेस जायचं, 2 वेळेस. मग काय केलं मी, पुन्हा एकच इनपुट किती वेळेस घेतलं बेटा, एकच इनपुट 2 वेळेस घेतलं आणि मग इथून काढून घेतलं. एकच इनपुट 2 वेळेस घेतलं आणि पुन्हा इथे वाटलंच तर हा काय झाला क्लॉक. क्लॉक इज इक्वल टू काय आला बेटा, वरचा एरो. क्लॉक इज इक्वल टू काय आला, वरचा एरो. क्लॉक इज इक्वल टू काय आला बेटा, वरचा एरो. हा मध्ये काय टाकलेला आहे, जम्पर. मध्ये काय टाकलेला आहे, जम्पर. इकडे काय आलं बेटा, क्यू. आणि हा काय झाला, क्यूचा बार. ठीक आहे, काय आले. ही काय झाली तुमची लॉजिक सर्किट डायग्राम. हा लॉजिक सिम्बॉल झाला, हा काय झाला लॉजिक सर्किट डायग्राम. हा लॉजिक सिम्बॉल झाला, हा काय झाला लॉजिक सर्किट. म्हणजे एसआर फ्लिप फ्लॉप जसं तसं काढलंय, फक्त डीचा फंडा आला म्हणून हा नॉट गेट किंवा नॅन्ड गेट ऍड केलाय. नॉट गेट ॲज अ नॅन्ड गेट म्हणून इथे ऍड करून घेतला आणि एकच इनपुट 2 ठिकाणी दिलं. एक एसला डायरेक्टली दिलं आणि आरला कनेक्ट करताना नॅन्ड गेट थ्रू लावला. आरला कनेक्ट करताना ऍक्च्युली तो नॉट गेट आहे, नॉट गेट ॲज अ नॅन्ड गेट म्हणून वापरला आणि मग त्याला कनेक्शन दिलं. आणि क्लॉक इज इक्वल टू काय आलं बेटा, वरचा एरो. कळालं. आता खूप महत्वाचा फंडा पुढचा जो फंडा आहे तो काय बेटा, ट्रूथ टेबल. तो काय आहे, ट्रूथ टेबल. तो काय बेटा, ट्रूथ टेबल. आता फुल कॉन्सन्ट्रेशन घ्या लक्षात, फुल कॉन्सन्ट्रेशन. आता याचा महत्व पॉझिटिव्ह एज ट्रिगर. ठीक आहे, पहिले ते इनपुट, ठीक आहे. आणि इकडच्या साईडला काय बेटा, आउटपुट. फाईन. इनपुट माझा एकच आहे, तो म्हणजे कुठलाही डी. आणि अजून एक काय असेल बेटा, क्लॉक. ठीक आहे. आउटपुट माझे किती आहेत, 2च आहेत, क्यू. आणि काय बेटा, क्यूचा बार. बाकी काय आहे का, बाकी काय आहे, काहीच नाही. ठीक आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन इकडे, फुल कॉन्सन्ट्रेशन इकडे. मला सांगा, जर माझ्याकडे एकच इनपुट आहे, किती इनपुट आहे बेटा, एकच. आणि अजून एक राहून गेलं, तो म्हणजे कमेंट. ओके, ठीक आहे. इनपुट हे आउटपुट. बरं, आता ना बेटा माझ्याकडे जर एकच इनपुट असेल, माझ्याकडे किती इनपुट आहे बेटा, एकच इनपुट. एकच इनपुट असेल तर मॅक्सिमम पॉसिबल आउटकम्स किती, 2च येतील. एक लाईन आहे तर एक लाईन एक तर 0 देईल किंवा एक तर 1 देईल. एक तर मी 0 देईल किंवा एक तर 1 देईल. 2 मिनिटं बेटा. ओके, आता एकच इनपुट आहे म्हटलं त्या ठिकाणी मी एक तर 0 देईल किंवा एक तर 1 देईल. फाईन. एक तर 0 देईल किंवा एक तर 1 देईल. आणि कुठला एज ट्रिगर्ड आहे बेटा, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. कुठला एज ट्रिगर्ड आहे, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड म्हणजेच काय असतो बेटा, वरचा एरो. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड म्हणजेच काय असतो माझा, वरचा एरो. येस, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड म्हणजेच काय असतो माझा, वरचा एरो. जेव्हा मी इथे डी ची किंमत 0 दिली किंवा डी ची किंमत काय दिली, 1 दिली, आणि माझ्याकडे कुठला एज ट्रिगर्ड असेल बेटा, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड, तेव्हाच मला आउटपुट भेटतील. अजूनही वरचे बॉक्सेस मी काहीच भरत नाहीये बेटा. वरचे बॉक्सेस का भरत नाहीये, थोड्या वेळाने कळेल. वरचे बॉक्सेस का भरत नाहीये, थोड्या वेळाने कळेल. आत्ता जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. काय केलं बेटा, डी एकच इनपुट आहे म्हणजे माझ्या ठिकाणी 2 आउटपुट येतील. कुठले कुठले 2 आउटपुट, म्हणजे त्याला मी 2 देऊ शकतो इनपुट्स. कुठले कुठले, एक तर 0 देऊ शकेल किंवा एक तर 1 देऊ शकेल. बाकी देऊ शकेल का, नाही. म्हणजे एक तर 0 आला किंवा एक तर 1 आला. आणि कुठला एज ट्रिगर्ड आहे, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड आहे. तेव्हाच मला तो काम करेल, बाकी कधीच काम करणार नाही. मग इथे 0 आला
तर मला आउटपुटला काय भेटेल बेटा माहिती का, आउटपुटला पण एक तर 0, क्यूच्या बाजूला 1. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हा क्यू म्हणजे एस असतो आणि क्यूचा बार म्हणजे आर असतो. क्यू म्हणजे काय असतो, एस असतो, क्यूचा बार म्हणजे आर असतो. म्हणजेच ती कंडिशन कुठली झाली माझी, रिसेट कंडिशन. कुठली कंडिशन झाली बेटा, रिसेट कंडिशन. आला ना. पुन्हा पॉझिटिव्ह एस ट्रिगर्ड आहे, डी ची किंमत 1 आहे, मला आउटपुटला पण 1 भेटेल. आउटपुटला एक तर 1 भेटेल किंवा एक तर काय भेटेल 0. मग आता कुठली कंडिशन झाली बेटा, सेट कंडिशन. मग आता कुठली कंडिशन झाली, सेट कंडिशन. नीट 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 कॉन्सन्ट्रेशननी द्या, मी अजून वरचं बाकी आहे. ठीक आहे. काय केलं, एकच इनपुट आहे तर मी एक तर 0 देऊ शकेल किंवा एक तर 1 देऊ शकेल. पॉझिटिव्ह एस ट्रिगर्ड आहे म्हणून इथे दोन्हीकडे काय काढलं बेटा, दोन्हीकडे वरचे एरो काढले. ठीक आहे. 0 असेल तर 0, मग आरच्या ठिकाणी 1 येईल. 1 असेल तर 1, इथे आरच्या ठिकाणी पुन्हा 0 आला. ऑपोजिट येईल ना बेटा. क्यू आणि एस आणि वाय एक्झॅक्टली ऑपोजिट असतात माहिती ना बेटा. क्यू आणि क्यूचा बार पण कसा असतो बेटा, ऑपोजिट असतो. जर क्यूची किंमत 0 असेल तर क्यूच्या बारची किंमत 1 असते, क्यूची किंमत 1 असेल तर क्यूच्या बारची किंमत 0 येते. हा एस आहे आणि हा काय आहे, म्हणजे आरच्या ठिकाणी 1 आला म्हणून रिसेट कंडिशन, नंतर एसच्या ठिकाणी 1 आला म्हणून सेट कंडिशन. मग आता साहजिक प्रश्न पडतो, सर हे वरचे का तसेच रिकामे ठेवले, वरचे का तसेच रिकामे ठेवले. तर इथे बेटा आपल्याला अजून 3 केसेस ऍड करावे लागतात. कुठल्या 3 केसेस, तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा फक्त पॉझिटिव्ह एज ट्रिगर झाला. ठीक आहे. माझ्याकडे अजून 3 क्लॉक आहेत. पॉझिटिव्ह एज ट्रिगर सोडून दिला तर माझ्याकडे अजून 3 क्लॉक आहेत. कुठले कुठले 3 क्लॉक राहिले बेटा, पॉझिटिव्ह लेवल, निगेटिव्ह लेवल आणि अजून एक निगेटिव्ह एज. ठीक आहे. आपल्याकडे 4 क्लॉक तर आहेत, एवढं माहिती आहे बेटा. मी खाली लिहितो कुठले कुठले बेटा, पॉझिटिव्ह लेवल. ठीक आहे. पॉझिटिव्ह लेवल कशा दाखवतो आपण, 1 नी. सेकंड काय, निगेटिव्ह लेवल. निगेटिव्ह लेवल आपण कशाने दाखवतो, 0 नी. ठीक आहे. पॉझिटिव्ह लेवल, निगेटिव्ह लेवल. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह एज. पॉझिटिव्ह एज कशाने दाखवतो आपण, वरचा एरो. ठीक आहे. आणि चौथं निगेटिव्ह एज. निगेटिव्ह एज, निगेटिव्ह एज म्हणा, ते कशाने दाखवतो, खालचा एरो. निगेटिव्ह एज म्हणा किंवा याला काय म्हणतात अजून, रायझिंग एज. याला अजून एक काय नाव आहे, रायझिंग एज. आणि याला अजून एक काय नाव आहे, फॉलिंग एज. आठवतंय बेटा, ही 2 नावं झाली. पॉझिटिव्ह एज वरच्या एरोनी, निगेटिव्ह एज खालच्या एरोनी. आता मग बाकीच्या राहिलेल्या 3 केसेस. आता सध्या कुठला आहे, पॉझिटिव्ह एज. हा पॉझिटिव्ह एज घेतला, पॉझिटिव्ह एज झाला. राहिलेले 3 केसेस, पॉझिटिव्ह लेवल, निगेटिव्ह लेवल, निगेटिव्ह एज. पॉझिटिव्ह लेवल, निगेटिव्ह लेवल आणि अजून एक कुठलं बेटा, निगेटिव्ह एज. या 3 केसेस बाकी आहेत. मग त्या 3 केसेस इथं खायच्या असतात. सपोज त्यांचं काय म्हणणं आहे, क्लॉकची किंमत आता पॉझिटिव्ह लेवल असते. पॉझिटिव्ह लेवल म्हणजे क्लॉकची किंमत सपोज मी घेतली 1. हां, सपोज किती घेतली, 1. मग त्यावेळेस त्यांचं काय म्हणणं आहे, तू डी ची किंमत काहीही घे. क्रॉस, क्रॉसचं मिनिंग काय, डी ची किंमत 0 घे, 1 घे, मला माहिती नाही. मला देताना कुठला फ्लिप फ्लॉप सांगितला आहे, पॉझिटिव्ह एज ट्रिगर, तो तेव्हाच काम करेल, तो तेव्हाच काम करेल. मग आता मी घेतला कुठला क्लॉक, मला सांगताना कुठला क्लॉक सांगितला, पॉझिटिव्ह एज, पण मी चुकून घेतला कुठला क्लॉक बेटा, पॉझिटिव्ह लेवलचा. मग त्यावेळेस डी ची किंमत तू काहीही घे, मला क्यू क्यू म्हणूनच राहील, क्यूचा बार म्हणूनच राहील. म्हणजेच त्या कंडिशनला लॅच कंडिशन आपण असं म्हणतो. म्हणजेच त्या कंडिशनला काय म्हणतो बेटा, लॅच कंडिशन. म्हणजेच त्या कंडिशनला काय म्हणतो, लॅच कंडिशन. ऍक्च्युली बघायला गेलं तो काम इथंच करेल. पॉझिटिव्ह लेवलला त्याने काम केलंय का, नाही. का, कुठला ट्रिगर सांगितला होता, पॉझिटिव्ह एज ट्रिगर. पॉझिटिव्ह एज ट्रिगर सांगितलं आणि तू क्लॉकची किंमत काय घेतोय, 1. मी सांगतोय पॉझिटिव्ह एज आणि तू कुठली किंमत घेतो बेटा, क्लॉकची किंमत 1. मग त्यावेळेस डी ची किंमत काहीही घे, मला आउटपुट काही चेंज होणार नाही. म्हणजेच ते काय झालं बेटा, लॅच कंडिशन. तसंच पुन्हा पॉझिटिव्ह एजच सांगितलंय पण मी क्लॉकची किंमत 0 घेतली. 0 म्हणजे कुठला, निगेटिव्ह लेवल झाला. मग त्यावेळेस पुन्हा डी ची किंमत काही असू दे, तुला आउटपुट क्यू आणि क्यूचा बारच भेटेल. म्हणजे पुन्हा ती कंडिशन कुठली झाली बेटा, लॅच कंडिशन. पुन्हा ती कंडिशन कुठली झाली, लॅच कंडिशन. ठीक आहे. तसंच अजून एक, हे झालं अजून एक बाकी, निगेटिव्ह एज. पॉझिटिव्ह एज न घेता मी निगेटिव्ह एज घेऊन घेतला. पॉझिटिव्ह एज न घेता मी काय घेतला, निगेटिव्ह एज. मग पुन्हा तू डी ची किंमत त्यावेळेस काही ठेव, मला आउटपुटला काय भेटेल, क्यू आणि क्यूचा बार, विच इज नोन ॲज अ लॅच कंडिशन. विच इज नोन ॲज अ लॅच कंडिशन. विच इज नोन ॲज अ लॅच कंडिशन. कळालं. म्हणजे तेव्हा पण माझं आउटपुट चेंज झालं नाही. मग आउटपुट कधी फक्त चेंज झालं, त्याने सांगितलं पॉझिटिव्ह एज ट्रिगर आणि मी पण जेव्हा इथे पॉझिटिव्ह एज ट्रिगर घेतलं तेव्हाच माझं आउटपुट काहीतरी चेंज होत आहे. म्हणजे काय, त्यांनी क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ते मला महत्वाचं. आता याचे क्वेश्चन्स असे 4 प्रकारे पडू शकतात बेटा.
म्हणजे आपण घेताना कुठलं घेतलंय, पॉझिटिव्ह एज ट्रिगरचं घेतलंय. आपण घेताना कुठलं घेतलंय बेटा, पॉझिटिव्ह एज ट्रिगर. उद्या उठून जर मी तुला सांगितलं हाच क्वेश्चन मी तुला इथे दिला, पॉझिटिव्ह एजच्या ऐवजी तुला सांगितलं निगेटिव्ह एज साठी सांग, निगेटिव्ह एज ट्रिगर. कशासाठी सांग, निगेटिव्ह एज ट्रिगर. मग निगेटिव्ह एज ट्रिगर साठी काय होईल बेटा, इथे माझा जो क्लॉक आहे मला आउटपुट कधी भेटेल बेटा, निगेटिव्ह एजलाच. मला आउटपुट कधी भेटेल, निगेटिव्ह एजलाच. म्हणजे यालाच भेटलं, पॉझिटिव्ह लेवलला पण नाही भेटणार, पुन्हा निगेटिव्ह लेवलला पण नाही घेतला आणि पॉझिटिव्ह एजला नाही भेटणार. म्हणजे जी केस सांगितली आहे, केस कुठली, निगेटिव्ह एज. मग आता मी टिक मार्क निगेटिव्ह एजला करेल. निगेटिव्ह एजला केलं, बाकीच्या 3 केसेस वरती जाईल. जी केस आहे ती खाली येते, बाकीच्या 3 केसेस क्लॉकच्या वरती जातात. इकडचं सेम तसंच, काही चेंज होणार नाही. लक्षात येते. पुन्हा एकदा, जी केस त्यांनी सांगितली आहे ती खाली घेतली जाते, बाकीच्या 3 केसेस वरती घेतल्या जातात. सपोज आता हा कंडिशन सेकंड झाली. सपोज मी तुम्हाला पॉझिटिव्ह एज निगेटिव्ह एज न घेता तुला मी सांगितलं असतं पॉझिटिव्ह लेवल किंवा हाय लेवल. हाय लेवल म्हणा किंवा त्याला अजून एक काय नाव आहे, पॉझिटिव्ह लेवल म्हणा. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा, पॉझिटिव्ह लेवल म्हणा. ठीक आहे. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगर डी फ्लिप फ्लॉप. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगर डी फ्लिप फ्लॉप म्हटलं तर इथे काय येईल बेटा, आता सांगते पॉझिटिव्ह लेवल म्हणतोय म्हणजे इथे 1 1 येईल. 1 1 लाच आउटपुट भेटेल. आता मी टिक मार्क कशाला, पॉझिटिव्ह लेवलला म्हणजे 1 ला. 1 आलं, मग 0 घेतलं तर आउटपुट भेटेल का, नाही. पॉझिटिव्ह एज घेतलं तर भेटेल का, नाही. निगेटिव्ह एज घेतलं तरी भेटेल का, नाही. म्हणजे इथे पॉझिटिव्ह 0 घेतला, डी ची किंमत काही घे, माझं आउटपुट चेंज होणारच नाही. पॉझिटिव्ह एज घेतला, डी ची किंमत काही घे, माझा आउटपुट चेंज होणारच नाही. ठीक आहे. निगेटिव्ह एज घेतला, डी ची किंमत काही घे, माझा आउटपुट चेंज होणारच नाही. कधी चेंज होईल, फक्त हाय लेवल म्हणतोय तो, म्हणजे पॉझिटिव्ह लेवल म्हणतोय म्हणजे 1 आणि 0 लाच, फक्त 1 1 लाच चेंज होईल. 1 असेल तेव्हा डी ची किंमत 0, क्यू इज इक्वल टू 0, क्यूचा भाग इज इक्वल टू 0. काय होतंय काही नाही कळतंय. आणि सगळ्यात शेवटची केस म्हणजे कुठली बेटा, निगेटिव्ह लेवल. सगळ्यात शेवटची केस कुठली बेटा, आता निगेटिव्ह लेवल. निगेटिव्ह लेवल म्हटलं, निगेटिव्ह लेवल किंवा याला अजून एक काय नाव आहे बेटा, लो लेवल. निगेटिव्ह लेवल किंवा लो लेवल म्हटलं तर इथे चेंज काय होईल, निगेटिव्ह लेवल म्हणजे आउटपुट कशाला भेटेल बेटा, फक्त 0 0 ला. निगेटिव्ह लेवल आहे ना, आउटपुट कशाला 0 0 ला. बाकीच्या 3 केसेस 1 ला पण भेटणार नाही, पॉझिटिव्ह एजला पण भेटणार नाही, निगेटिव्ह एजला पण भेटणार नाही. भेटणार नाही इन द सेन्स चेंज होतच नाही आउटपुट. आउटपुट भेटतं, भेटणार नाही इन द सेन्स आउटपुट भेटतं, पण माझं जे आउटपुट आहे आधीचं तेच होतं, क्यू क्यूचा बार, क्यू क्यूचा बार, क्यू क्यूचा बार. बाकी काही चेंज झालं का बेटा, नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला क्लॉकवरती सगळा खेळ आहे. सगळ्यात महत्त्वाचा माझा कशावरती खेळ आहे बेटा, क्लॉक. हां, त्याच्याच अनुषंगाने इथे पण चेंज होईल. आता सपोज इकडचं मी तुम्हाला मुद्दाम बोललो नाही, आधी फक्त ट्रूथ टेबलबद्दल बोललो. आता मी याच्याबद्दल बोलतोय. ठीक आहे. किंवा आता दोघं सांगतो पुन्हा. सपोज मी इथे सगळ्या केसेस पुन्हा घेतोय बेटा. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन द्या, खूप महत्वाचं आहे. आपण घेताना एकच कंडिशन घेणार आहे. ठीक आहे. पण एक्झाम मध्ये कुठली कंडिशन येऊ शकते. हां, ठीक आहे. एक्झाम मध्ये कुठलीही कंडिशन येऊ शकते. अजून एकदा, आपण घेताना एकच कंडिशन घेणार, ती म्हणजे कुठली बेटा, पॉझिटिव्ह एज ट्रिगरची घेणार आहे. पण तुम्हाला एक्झाम मध्ये कुठलीही कंडिशन येऊ शकते. फाईन. बरं, कधी काहीच दिलेलं नसतं, फक्त एक्सप्लेन डी फ्लिप फ्लॉप. म्हणजे फक्त एक्सप्लेन डी फ्लिप फ्लॉप आला ना तर बाय डिफॉल्ट तुम्ही कुठलीही घ्या. आपण शक्यतो पॉझिटिव्ह एज ट्रिगरच घेतो, म्हणजे जे मी शिकवलं तेच घेऊन काढा, काही कटकट करायची गरज पडत नाही. ठीक आहे. ओके. आता मी ऍक्च्युअली फिगरमध्ये पण काय चेंज होतं ते बघू आपण. सपोज मी पहिली केस घेतली, कुठली बेटा, पॉझिटिव्ह लेवल. कुठली, पॉझिटिव्ह लेवल म्हणतोय. पॉझिटिव्ह लेवल म्हटलं तर इथे ॲरो येणारच नाही आणि क्लॉक इज इक्वल टू काय बेटा, 1. राईट. पॉझिटिव्ह लेवल म्हटलं की इथे क्लॉक इज इक्वल टू 1, इथे पण क्लॉक इज इक्वल टू 1, इथे पण 1 लाच आउटपुट भेटेल. फाईन. मग बाकीच्या 3 केसेस 0 ला जसं आहे तसंच, पॉझिटिव्ह एजला जसं आहे तसंच, निगेटिव्ह एजला पण जसं आहे तसंच. चेंजेस काय आले, पहिली कंडिशन झाली. पहिली कंडिशन आता झाली, याला टिक मार्क असेल पहिल्या कंडिशनमध्ये. आता सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन कुठली बेटा, निगेटिव्ह लेवल. निगेटिव्ह लेवल म्हटलं तर मी कशाला महत्व देईल बेटा, 0 ला. मग इथे बबल येतो, इथे बबल आला, इथे क्लॉक इज इक्वल टू काय येईल बेटा, 0 पुन्हा. इथे पण क्लॉक इज इक्वल टू काय होईल, 0. मी महत्व कोणाला दिलं आता, 0 ला. मी महत्व कोणाला देईल, 0 ला. 0 ला महत्व दिलं. बाकीच्या केसेसमध्ये आउटपुट भेटणार नाही. 1 ला पण भेटला नाही, पॉझिटिव्ह एजला पण भेटणार नाही, निगेटिव्ह एजला पण भेटणार नाही, म्हणजे चेंज होणार नाही बेटा. भेटणार नाही म्हणजे चेंज होणार नाही. पुढचं बेटा आता पॉझिटिव्ह एज. आता कुठलं बेटा, पॉझिटिव्ह एज. पॉझिटिव्ह एज मध्ये काय होईल, पॉझिटिव्ह एज. पॉझिटिव्ह एज मध्ये काय होईल, लक्ष द्या.
पॉझिटिव्ह एज मध्ये आतमध्ये ट्रायंगल येतो, आतमध्ये ट्रायंगल आला, ही फिगर अशीच डायरेक्ट कनेक्टेड, हा झाला पॉझिटिव्ह एज. ठीक आहे, इथे पण क्लॉक इज इक्वल टू काय आला, पॉझिटिव्ह एज, क्लॉक इज इक्वल टू पॉझिटिव्ह एज. पुन्हा मग नंतर फक्त काम कधी होईल, पॉझिटिव्ह एजलाच फक्त काम झालं, बाकीच्या सगळ्या केसेस 1ला पण नाही, 0ला पण नाही, निगेटिव्ह एजला पण नाही. भेटलं का बेटा? भेटेल, पण जसं आहे तसंच होईल. ठीक आहे. नेक्स्ट सगळ्यात शेवटचं कुठलं बेटा, निगेटिव्ह एज. सगळ्यात शेवटचं आहे माझं निगेटिव्ह एज. निगेटिव्ह एज असेल तर पुन्हा इथे बबल येतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इकडे खालचा एरो, इथे पण क्लॉक इज इक्वल टू काय बेटा, खालचा एरो. म्हणजे माझं जे आउटपुट आहे ते चेंज कधी होईल, फक्त खालच्या एरोला, मारी खालचा एरो काढा, खालचा एरो काढून घेतला. ठीक आहे, 1ला चेंज होईल का नाही, 0ला चेंज होईल, म्हणजे जसं आहे तसंच होईल, आणि पुन्हा पॉझिटिव्ह एजला पण भेटणार नाही, म्हणजे जसं आहे तसंच होईल. कळालं बेटा कसे कसे चेंजेस झाले, काय काय झाले? खूप महत्त्वाचा फंडा सांगितला, खूप महत्त्वाचा फंडा सांगितला बेटा. म्हणजे जर व्यवस्थित कळालं तर एकदम इझिली कळून येतं, नाही तर लक्षात येत नाही बेटा. मुलं अक्षरशः रट्टा मारत बसतात. क्वेश्चन कसा दिला आहे त्याच्या अनुषंगाने मला फिगर्स थोडाफार चेंज करावे लागतात, बाकी काहीच नाही आहे महत्त्वाचं. कळालं? ओके. आता त्यांनी जो आपल्याला सांगितलाय तो बघू. तो कुठला आहे बेटा, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. तो कुठला आहे आपला, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, त्यांनी जो सांगितलाय तो कुठला आहे आपला, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. 2 मिनिटं. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. ओके, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. ओके, पॉझिटिव्ह एज ट्रिगर डी फ्लिप फ्लॉप आहे म्हटलं, आधी तर डी फ्लिप फ्लॉप व्हायला जाईल, क्यू आला, इथे क्यूचा बार आला. ठीक आहे, पॉझिटिव्ह एज ट्रिगर ट्रायंगल आला, आणि इथे क्लॉक इज इक्वल टू काय आलं बेटा, वरचा एरो. ठीक आहे, पुन्हा इथे पण क्लॉक इज इक्वल टू वरचा एरो, म्हणजे मला महत्त्वाचं वरचा एरो असेल, वरचा एरो काढला, 1ला पण चेंज होणार नाही आउटपुट, 0ला पण चेंज होणार नाही, आणि खालच्या एरोला पण चेंज होणार नाही. कळालं बेटा काय काय झालं, काय काही वर्किंगमध्ये. आता वर्किंग कसं लिहायचं, ठीक आहे. वर्किंगमध्ये पहिल्या केसमध्ये हे सगळंच सांगून द्यायचं, मग केस 2 केस 3 घ्यायची. पहिल्या केसमध्ये हे सगळं सांगून द्यायचं. केस 1 पहा, केस 1 when clock is equal to 1 or clock is equal to 0 or clock is equal to खालचा एरो. At that time D may be anything, that is clocks. At that time the output will Q is equal to Q's and Qचा bar is equal to Qचा, which is known as a latch condition. तिघांचं एकच लिहून टाकायचं. पहिल्याच्या साठी क्लॉक इज इक्वल टू 1, क्लॉक इज इक्वल टू 0, क्लॉक इज इक्वल टू खालचा एरो. ठीक आहे, वी विल गेट द आउटपुट when clock is equal to वरचा एरो. When clock is equal to वरचा एरो, D is equal to 0, then Q is equal to 0, Qचा bar is equal to, which is known as a reset condition. Again, when clock is equal to वरचा एरो, D is equal to 1, Q is equal to 1, Qचा bar is equal to 0, which is known as a set condition. Which is known as a set condition. कळालं बेटा, तीनच केस, हे तिघं एकाच केसमध्ये एक्सप्लेन करायचे, ही सेकंड केस, ही थर्ड केस. कळालं, हे तिघं एकाच केसमध्ये, ही सेकंड केस, ही थर्ड केस. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड डी फ्लिप फ्लॉप. लॉजिक सिम्बॉल, लॉजिक सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल. लॉजिक सिम्बॉल, लॉजिक सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल, लिखा पडी घ्या. इन डी फ्लिप फ्लॉप when clock is at low level, in D flip flop when clock is at low level, in D flip flop when clock is at low level, when clock is at low level, ब्रॅकेटच्या आतमध्ये when clock is at पहिले आपण हाय लेवल घेतलं बेटा. when clock is at high level, ब्रॅकेटच्या आतमध्ये 1, when clock is at high level, ब्रॅकेटच्या आतमध्ये 1, कॉमा clock is at low level, ब्रॅकेटच्या आतमध्ये 0, clock is at low level, ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. in D flip flop when clock is at high level, ब्रॅकेटच्या आतमध्ये 1, कॉमा when clock is at low level, ब्रॅकेटच्या आतमध्ये 0, or when clock is at negative edge, or when clock is at negative edge, or when the clock is at negative edge, ब्रॅकेटच्या आतमध्ये खालचा एरो,
ब्रॅकेटच्या आतमध्ये खालचा एरो, द आउटपुट रिमेन्स ॲज इट इज, 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 विच इज कॉल्ड ॲज अ लॅच कंडिशन, विच इज कॉल्ड ॲज अ लॅच कंडिशन, विच इज कॉल्ड ॲज अ लॅच कंडिशन. पुढचा पण घ्या. इन डी फ्लिप फ्लॉप, in D flip flop when clock is equal to, in D flip flop when clock is equal to वरचा arrow, when clock is equal to वरचा arrow, comma D is equal to 0, comma D is equal to 0, then the controlling outputs are Q is equal to 0 and Q चा bar is equal to 1. Then the controlling outputs are Q is equal to 0 and Q चा bar is equal to 1. Then the controlling outputs are Q is equal to 0 and Q चा bar is equal to 1. Then the controlling outputs are Q is equal to 0 and Q bar is equal to 1, which is known as a reset condition, which is known as a reset condition, which is known as a reset condition. पुढचा मुद्दा. In D flip flop when clock is equal to वरचा arrow, in D flip flop when clock is equal to वरचा arrow, comma D is equal to 1, comma D is equal to 1, then Q is equal to 1 and Q bar is equal to 0, then Q is equal to 1 and Q bar is equal to 0, which is known as a set condition, which is known as a set condition, which is known as a set condition, which is known as a set condition. कळालं बेटा. इथे माझा डी फ्लिप फ्लॉपचा कन्सेप्ट संपला. इथे कुठला कन्सेप्ट संपला बेटा? डी फ्लिप फ्लॉपचा. उद्या माझा टी फ्लिप फ्लॉप चालू होईल. ठीक आहे. उद्या कुठला कन्सेप्ट होईल बेटा? टी फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. इथे जे मी आज 4 कन्सेप्ट सांगितले बेटा, क्लॉकचा जो फंडा एक्सप्लेन केला तो उद्याच्या सेशनमध्ये पण असेल. ठीक आहे. उद्याच्या सेशनमध्ये पण असेच खाली एकच इनपुट आहे ना, एकच इनपुट म्हटलं की पुन्हा त्याचं 0-1च होईल. ठीक आहे. आणि इथे 2 इंच, बाकीच्या 3 केसेस वरच्या साईडला लिहावं लागतात. बाकीच्या 3 केसेस आपल्याला वरच्या साईडला लिहावं लागतात. ओके बच्चा, आपण त्या डिटेलमध्ये उद्या बघणारच आहे. ठीक आहे. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.